तर काय म्हणता मित्रांनो, आम्ही आलो तर श्री भद्रनाथ देवस्थान मंदिर मध्ये जुते काढले बढिया, पायवाय धुतलो मस्त आणि आलो मग अंदर। मंदिराचा आकार छोटा असेल तरी हेमाडपंथी शैलीची सगळी वैशिष्ट्य या मंदिरात आहे। मंदिराला भक्कम असे 36 खंबे आहेत। आत 9 प्रकारची शेषनागाची सुमारे 2.5 फूट उंची मूर्ती आहे। विशेष म्हणजे शेषनागाचे हे विदर्भातील एकमेव मंदिर आहे। मंदिराच्या आवारात अतिशय जुनी विहीर असून यात उतरायला पायऱ्या आहेत। या विहिरीत भगवान शेषनाग हे गुप्त रूपाने राहत अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे लोक या विहिरीची देखील आवर्जून दर्शन घेतात। चला तर मित्रांनो, नेतो मग तुम्हाला दुसऱ्या मंदिराकडे बढिया। तर मित्रांनो, आपण चाललो होतो वर्धविनायक गणेश मंदिरकडे। भद्रावतीवरून ठीक 3 किलोमीटर दूरीवर आहे फक्त भाऊ। वर्धविनायकाचे हे प्राचीन मंदिर जागृत देवस्थान म्हणून विदर्भात प्रसिद्ध असून तो विदर्भातल्या अष्टविनायक पैकी एक आहे। या मंदिरात गणपतीची 5.5 ते 6 फूट उंची भव्य एकपेशीनी मूर्ती आहे। ही मूर्ती खोल गाभाऱ्यात स्थित आहे। समीर भाऊ म्हणे 2 हाताशी घे म्हणे, बढिया म्हणे, पकड म्हणे, टाईट म्हणे ना, उचल म्हणे, उचलनाच नाही होत भाऊ महाराज। समीर भाऊ म्हणे पाय म्हणे, असं उचलते म्हणे भाऊ म्हणे। तर मित्र